गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही कधी हारपीक टाकून बघितलंय का? कधी त्याची कमाल बघितली आहे का? किंवा मग गव्हाचं पीठ आणि हारपीक एकत्र केल्यानंतर काय रिॲक्शन होते आणि याचा उपयोग कशासाठी होतो? तुम्हाला सुद्धा बघायचं आहे का? चला, आधी तुम्हाला ना रिझल्ट दाखवते. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्ही बघू शकता हारपीक आणि गव्हाच्या पिठाने इतकं छान पद्धतीने आपल्या घरातील झुरळं अगदी मरून पडलेले आहेत. अहो, हे झुरळं एकदा घरात आले ना फार वैताग देतात आणि एकाचे कितीतरी कधी होतात सांगताच येत नाही. आपण उपाय जरी केला, स्वच्छता करायला गेलो तरी त्यांची संख्या एवढ्या पटीने वाढते की आपल्याला नाकेनऊच आणून सोडतात. मग काय झुरळ झाले असतील आणि उंदरीसुद्धा घरामध्ये येऊन नुकसान करतोय, नासधूस करतोय. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसं वापरायचं तेही बघा. आपल्याला इथे लागणार आहे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा किंवा बेसन पीठ घेऊ शकता. आता तुम्हाला किती घ्यायचं आहे किंवा किती हे बनवायचं आहे त्यावरती आहे. मला सगळ्या घरांसाठी बनवायचं आहे, म्हणजे 4 रूम आहे त्यासाठी बनवायचं आहे, म्हणून मी इकडे 4 मोठे चमचे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हारपीक. आता आपण हारपीकचा इकडे वापर करतोय त्यामुळे स्टीलची प्लेट किंवा आपल्या किचनमध्ये जे काही भांडं यूज होतं ते घ्यायचं नाही. एखादं वेस्टेजवालं प्लास्टिकचं कंटेनरच घ्यायचं. आता ही प्लेट मी हॅकसाठीच वापरते त्यामुळे मी ह्या प्लेटचा वापर केला आहे. पण स्टील बिलकुल यूज करायचं नाही. स्टीलचं भांडं केलं तर हारपीक टाकल्यानंतर त्यावरती काळे डाग होतील म्हणजे होतील. आपल्याला इकडे हारपीक अंदाजेच टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. नसेल इनोचा वापर केला तरी चालेल. जसं आपण यामध्ये सोडा टाकतो ना तसं हारपीक आणि सोड्याची एकमेकांसोबत रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि जसं जसं आता आपण हे मिक्स करायला जातो ना तसं तसं हे जे काही आपण पोळीसारखं एक उंडा मळणार आहोत, पोळीला जसं मळतो अगदी तसा, तर तो उंडा अगदी हलका व्हायला लागतो. आता जेव्हाही हे करत आहात तर इथे हारपीकचा वापर आहे त्यामुळे हातामध्ये ग्लोव्ज घाला. ग्लोव्ज नसतील तर मग माझ्यासारखं इकडे एखादी कॅरी बॅग घेऊन तुम्ही व्यवस्थितरित्या हातामध्ये टाईटली बांधून मग याचा व्यवस्थितरित्या हे मळायचं आहे. म्हणजे काय आपल्या हाताला खाज वगैरे येणार नाही. बऱ्याचदा हारपीकमध्ये भरपूर केमिकल असतात ना त्यामुळे आपल्या हाताला खाज यायला लागते आणि हे बिलकुल चांगलं नाही आहे. आता याचा आपल्याला उंडा वळून घ्यायचा. यामध्ये बिलकुल कापूरच्या वड्या किंवा डांबरगोळी काहीच टाकायची नाही. हारपीक आणि सोडाच आपलं काम जबरदस्त पद्धतीने करणार आहे. तुम्हाला माहिती आहे हारपीक म्हणजे हे याच्यामध्ये एक स्ट्रॉंग ॲसिड्स असतात आणि हे आपलं टॉयलेट किती छान पद्धतीने स्वच्छ करतात. पिवळसर डाग असेल तरीसुद्धा खूप व्यवस्थितरित्या क्लीन होतं हारपीकमुळे. मग या हारपीकमुळे जर हे झुरळने किंवा उंदीरने खाल्लं असेल तर झुरळ तर लगेच मरून जातं, पण उंदीरनं जर हे खाल्लं तर यामध्ये जे आहे हारपीक टाकल्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ वाटतं आणि ते तिथली जागा सोडून घरातून पळून जातात. त्यामुळे एकच सोल्युशन जे की आपलं झुरळसुद्धा मारणार आहे आणि घरातून उंदीरसुद्धा पळून लावणार आहे. त्यामुळे हे नक्की ट्राय करून बघा. घरामध्ये जर लहान मुलं असतील तर अवश्य काळजी घ्यायची आहे की मुलांसमोर हे करायचं नाही किंवा त्यांना सांगायचं की याला बिलकुल हात लावायचा नाही किंवा खायचं नाही किंवा त्यांना दिसेल अशा ठिकाणी हे टाकायचंच नाही. कानाकोपऱ्यात आपल्याला टाकायचं आहे. आता बघा याचे आपल्याला ना लाडू करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे लाडू करायचे. आता बघा एका हप्त्याने किंवा एका हप्त्याच्या वर थोडे दिवस जाऊ शकतात आणि त्यानंतर मग हे जे आपण लाडू बनवतो हे ड्राय होणार. किती नाही म्हटलं हे कणिक आहे. त्यानंतर हे अगदी कडक होऊन जातात. त्यामुळे आपल्याला याचा काहीच वापर नंतर होणार नाही. त्यामुळे पुन्हा हप्त्याभराच्या वर झालं की पुन्हा हे असंच बनवायचं आणि पुन्हा ठेवायचं. जे पहिले टाकलेले होते ते पुन्हा काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने करायचं. बऱ्याचशा लोकांना हे झुरळ कसे घालवायचे हे माहीत नसतं आणि ते करतसुद्धा असतात, तर सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट येत नाही. मग अशा वेळेस मी जे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते ते नक्की करत जा. फक्त 1 हप्ता जर हा उपाय केला तर दुसऱ्या हप्ती दुसरा उपाय करायचा आहे, कारण मी भरपूर व्हिडिओ शेअर केले. एकच उपाय आपल्याला महिनाभर कंटिन्यू करायचा नाही, ही काळजी घ्यायची. जेव्हाही हा उपाय करत आहात तेव्हा घर अगदी स्वच्छ असावं, म्हणजे साफसफाई केलेलं असावं. जर झुरळाने अंडी दिली असेल तर ती अंडी व्यवस्थितरित्या साफ केलेली असावी. नाहीतर तुम्ही कितीही काय बनवलं त्या अंड्यामधून जे आहे बिलकुल झुरळ येणार म्हणजे येणार आणि मग कोणताच काही उपयोग होणार नाही. आता अशा पद्धतीने आपण याचे लाडू बनवून घेऊयात. चला, बघता बघता आपले सगळे काही लाडू इकडे बनवून तयार झाले. याचा वापर कसा करायचा तेही जाणून घेऊयात. हे कुठे टाकायचं, कसं टाकायचं तेही सांगते. झुरळ झाले म्हणजे ते संपूर्ण घरात आपल्या होतात. त्यामुळे सगळ्या आपल्या रूमच्या कानाकोपऱ्यात आणि सगळ्या रूममध्ये जे आहे हे आपल्याला टाकायचं आहे. दुसरी गोष्ट, किचन ओट्यावर येत असतील तर अशा पद्धतीने गॅस ओट्याच्या खालीसुद्धा तुम्हाला हे लाडू टाकायचे आहेत. घरामध्ये जर असे खोके असतील तर ते खोक्याच्या तिथे नक्की आपल्याला टाकायचे. सज्जावरती आपल्याला हे टाकायचं आहे आणि ह्या खोकेना साफसफाई करत राहायची, कारण
हे गुड एन्व्हायरमेंट असतं झुरळ वाढण्यासाठी, त्यामुळे हे असे खोके असेल तर ते सुद्धा स्वच्छ करायचे. खिडक्यामध्ये जे आहे तिथे सुद्धा ठेवायचं, अशा ठिकाणी सुद्धा ती अंडी असतात छोटी झुरळांची. सो अशा पद्धतीने प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला घरामध्ये हे ठेवायचं आहे. चला आता झुरळ आणि उंदीरचा आता उपाय झाला आहे, पण तुम्ही लोकांनी ढेकून घालवण्यासाठी काय करावं, तर त्यासाठी भरपूर पॉईंट्स आले. मग म्हटलं चला 1-2 सोपा उपाय तुमच्यासोबत शेअर करते. तर स्प्रे बॉटल घेतली, त्यामध्ये मी अर्धं पाणी टाकलेलं आहे. तुमच्याकडे छोटी स्प्रे बॉटल असेल तुम्ही ती सुद्धा करू शकता, किंवा एखादी प्लास्टिकच्या बॉटल त्याला ना असे होल पाडून ती सुद्धा स्प्रे बॉटल तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वॉशिंग पावडर. वॉशिंग पावडर थोडं घाला. वॉशिंग पावडर हे खूप इम्पॉर्टंट आहे ढेकून घालवण्यासाठी. त्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे फक्त डेटॉल. बस आपल्याला फक्त 3 इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. वॉशिंग पावडर, पाणी आणि लिक्विड डेटॉल. बस आता हे मिक्स करायचं आणि जिथे कुठे ढेकून असतील तिथे तुम्हाला फक्त हे स्प्रे करायचं आहे. तुम्ही बघणार तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट मिळेल. हे जे काही हॅक आहे ह्या आपल्या सबस्क्रायबरनी शेअर केला कमेंटमध्ये. मला असं वाटलं चला ती कमेंट सगळेच बघतील असं नाही, म्हणून मी पर्सनली हा केला. माझ्या इकडे तर ढेकून नाही आहे, पण त्यांनी त्यांचा रिझल्ट सांगितला, त्यामुळे मला असं वाटलं की रिझल्ट जो आहे तो 100% येणार म्हणजे येणार. सो मी सुद्धा तुमच्यासोबत हे शेअर केलं, आणि तुम्हालाही नवीन असे काही हॅक्स माहिती असेल मला कमेंटद्वारे सांगू शकता, म्हणजे मी ते बनवून जे आहे आपल्या सगळ्यांसोबत ते शेअर करत जाईल, नाही का. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त स्प्रे करायचे. जे काही तुमचं लाकडी फर्निचर आहे जिथे ढेकून झाले गादीवर वगैरे, तिथे तुम्हाला बिनधास्तपणे हे स्प्रे करायचं. डेटॉल आणि वॉशिंग पावडरने जे काही ढेकून आहे ते मरण पावतात आणि खूप लवकर मरण पावतात. एकाच यूजमध्ये तुम्हाला याचा जबरदस्त रिझल्ट मिळेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, नसेल आवडला डिसलाईकसुद्धा करू शकता, आणि सबस्क्राईब नक्की करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा. चला बाय.